Good morning, all of you. Myself, Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the Financial Accounting 1. सुप्रभात सर्वांना. मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपले फायनान्शियल अकाउंटिंग 1 या लेक्चर मध्ये स्वागत करतो. So, in the last lecture, we have started the unit number 2. It is piecemeal distribution of cash. गेल्या लेक्चर मध्ये आपल्या फायनान्शियल अकाउंटिंग 1 च्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 2 पिसमिल डिस्ट्रीब्युशन आपण स्टार्ट केलं होतं. सो इन दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डिस्कस द डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन आपण गेल्या लेक्चर मध्ये पहिल्यांदा अभ्यासला. पहिला पॉइंट. द नेक्स्ट वी स्टडीड अबाउट द पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे काय, त्याचं मिनिंग सुद्धा आपण गेल्या लेक्चर मध्ये समजून घेतलेलं आहे. अँड देन वी डिस्कस द ऑर्डर ऑफ पेमेंट ऑफ लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल. पेमेंट कसं करायचं आहे लायबिलिटीजला, त्याच प्रकारे पार्टनर्स कॅपिटलला कशा प्रकारे पेमेंट करायचं आहे. दॅट ऑल्सो वी लर्न इन द लास्ट लेक्चर. गेल्या लेक्चर मध्ये हा मुद्दा सुद्धा आपण अभ्यासलेला होता. ओके, सो अप टू हिअर वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस लेक्चर. इथपर्यंतचे जे काही मुद्दे होते ते गेल्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासलेले होते. नाव वी आर गोइंग टू स्टडी द फर्दर पॉइंट्स रिलेटेड टू दिस युनिट. पुढचे जे काही मुद्दे या युनिटच्या संदर्भात आहेत ते आपण आता अभ्यासणार आहोत. बिफोर मूव्हिंग फर्दर आय एम गोइंग टू आस्क यू एनी डाऊट, एनी डिफिकल्टी अप टू हिअर. पुढे जाण्यापूर्वी परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी विचारतोय, आतापर्यंतचे जे काही मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत त्यामध्ये काही शंका आहे कुणाला, काही डाऊट आहे? इफ यू हॅव यू कॅन अनम्यूट अँड यू कॅन आस्क. समजलेत सर्व मुद्दे? शॅल वी मूव्ह अहेड? पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूयात. आता बघूयात पुढचा मुद्दा. सर, यस, तुम्ही लिंक पाठवणार होतात ना? लिंक इज ऑलरेडी विच ओके रेकॉर्डेड लिंक आय विल सेंड टुडे. आय विल सेंड, डोंट वरी. रेकॉर्डेड जी लिंक असेल गेल्या लेक्चरची ती मी आज पाठवेन, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, थँक्यू सर. in the previous lecture, this order of payment of liabilities and partners capital we have discussed. गेल्या लेक्चर मध्ये आपण या प्रकारे पेमेंट ऑफ लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल डिस्कस केलं होतं. नाव अगेन इन डिटेल वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इन द नेक्स्ट पॉइंट. आता जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये अजून विस्तृत स्वरूपात कशा प्रकारे पेमेंट करायचंय लायबिलिटीजला आणि पार्टनर्स कॅपिटलला ते अजून विस्तृत स्वरूपात चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. Why I am stressing on this point? का मी या मुद्द्यावर जोर देतोय? Because while solving the problem, it is the most important thing to make the payment to the liabilities and partners capital. ज्या वेळेस आपण याचा प्रॉब्लेम, या युनिटवरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत तर त्या ठिकाणी लायबिलिटीजला पेमेंट करणं, पार्टनर्सला पेमेंट करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. इफ वी अंडरस्टूड दिस देन वी कॅन एबल टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम इन अ व्हेरी अॅक्युरेट वे. जर आपल्याला हा मुद्दा व्यवस्थित समजलेला असेल तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहोत. म्हणून मी वारंवार यावरती जोर देत आहे, स्ट्रेस देत आहे. ओके, सो नाउ इन डिटेल नाउ वी आर गोइंग टू अंडरस्टँड हाऊ टू मेक द पेमेंट टू द लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल अँड व्हॉट इज द ऑर्डर फॉर दॅट. आता परत एकदा सविस्तररित्या चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात या ठिकाणी की कशा प्रकारे कुठल्या ऑर्डर मध्ये लायबिलिटीज आणि पार्टनर्सला पेमेंट करायचंय. सो फर्स्ट ऑर्डर, आता पहिल्यांदा कुणाला पेमेंट करायचंय आपल्याला? ऑलवेज रिमेंबर ऑल दीज पॉइंट्स. हे मुद्दे लक्षात ठेवायचे कायम स्वरूपी, कारण की या मुद्द्यांना अनुसरूनच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट ऑर्डर, पहिल्यांदा आपण पेमेंट कुणाला करणार आहोत? फर्स्ट ऑर्डर पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. पहिल्यांदा कुणाला पेमेंट करणार आहोत आपण? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला आपण या ठिकाणी पेमेंट करणार आहोत. इट इन्क्लुड्स, त्यामध्ये कशाचा समावेश होतो? रिअलायझेशन एक्सपेन्सेस, गव्हर्नमेंट ड्यूज लाईक प्रॉपर्टी टॅक्स, इन्कम टॅक्स, जीएसटी, एक्साइज ड्युटी एटसेट्रा. सो द फर्स्ट पेमेंट ऑलवेज मेड टू whom? From the available cash and available realization that made to प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. पहिलं पेमेंट आपण कुणाला करणार आहोत? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला करणार आहोत. आपल्याकडे जी काही कॅश उपलब्ध असेल किंवा जे काही रिअलायझेशन मिळत असतील त्या रिअलायझेशन आणि कॅश मधून पहिलं पेमेंट हे केलं जाणार आहे
प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला. आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये कशाचा समावेश होत असतो? रिअलायझेशन एक्सपेन्सेस, गव्हर्नमेंट ड्यूज मध्ये काय? प्रॉपर्टी टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, जीएसटी, एक्साइज ड्युटी, या सर्वांचा समावेश या ठिकाणी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये होणार आहे. सो देअरफॉर द फर्स्ट पेमेंट दॅट इज मेड टू द प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अकॉर्डिंग टू दिस ऑर्डर. या ऑर्डर नुसार पहिलं पेमेंट हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला केलं जाईल. ओके. देन सेकंड ऑर्डर, आता सेकंड पेमेंट टू secured creditors. Okay, sir. Secondly, the payment that is made to whom? That is made to the secured creditors. आता पुढचं जे पेमेंट होणार आहे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पे केल्यानंतर पहिल्यांदा सर्वप्रथम प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पे केल्यानंतर द सेकंड पेमेंट दॅट इज मेड टू सेक्युअर्ड क्रेडिटर्स. पुढचं जे पेमेंट आहे, दुसरं जे पेमेंट आहे ते कुणाला होणार आहे? ते होणार आहे सेक्युअर्ड क्रेडिटर्स. सेक्युअर्ड क्रेडिटर्स इट इन्क्लुड्स, कशाचा समावेश होतो त्यामध्ये? बँक लोन अँड अदर लोन्स. बँक लोन अँड अदर लोन्स, बँक लोन असतील, अदर लोन असतील, याचा समावेश कशामध्ये होणार आहे? सेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये होणार आहे. देअरफॉर द सेकंड पेमेंट दॅट गोज टू द सेक्युअर्ड क्रेडिटर्स इट इन्क्लुड्स बँक लोन अँड अदर लोन्स. ओके. नाउ द नेक्स्ट वन, थर्ड ऑर्डर. तिसरं पेमेंट आता कुणाला होणार आहे? पेमेंट टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर. द थर्ड पेमेंट दॅट शुड बी मेड टू हुम? टू द अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. तिसरं पेमेंट हे कुणाला करायचं आहे? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला करायचं आहे. द थर्ड पेमेंट दॅट इज मेड टू द अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स अँड इट इन्क्लुड्स, त्यामध्ये कशाचा समावेश होतो? सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल एटसेट्रा. सन्ड्री क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, या सर्वांचा समावेश कशामध्ये होणार आहे? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये होणार आहे. सो देअरफॉर द थर्ड पेमेंट दॅट इज मेड टू द अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. ओके. द नेक्स्ट वन, फोर्थ पेमेंट. चौथं पेमेंट कुणाला होणार आहे? फोर्थ पेमेंट, पेमेंट टू इंटरनल लायबिलिटीज. द थर्ड पेमेंट दॅट शुड बी मेड टू हुम? टू द इंटरनल लायबिलिटीज. फोर्थ पेमेंट दॅट शुड बी मेड टू हुम? इंटरनल लायबिलिटीज. कुणाला होणार आहे चौथं पेमेंट? इंटरनल लायबिलिटीज. इट इन्क्लुड्स, त्यामध्ये कशाचा समावेश होतो? पार्टनर्स लोन, पार्टनर्स रिलेटिव्ह लोन. पार्टनरचे लोन असतील, पार्टनरच्या रिलेटिव्हचे लोन असतील, याचा समावेश हा इंटरनल लायबिलिटी मध्ये होत असतो, की ज्यांना चौथ्या पेमेंट हे केलं जाणार आहे. अँड नाव द लास्ट, फिफ्थ, फायनल पेमेंट टू पार्टनर्स कॅपिटल. आता जे काही मग लायबिलिटीज पे झाल्यानंतर, म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, सेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, देन इंटरनल लायबिलिटीज, या सर्व लायबिलिटी पे झाल्यानंतर मग जे काही अमाऊंट शिल्लक राहणार आहे, दॅट इज द फिफ्थ पेमेंट, फायनल पेमेंट दॅट शुड बी मेड टू द पार्टनर्स कॅपिटल. मग या सर्व लायबिलिटीज पे झाल्यानंतर जे काही अमाऊंट, जी काही कॅश, जो काही रिअलायझेशन शिल्लक राहिलेला असेल, तो कुणाला पे केला जाणार आहे? पार्टनर्स कॅपिटल. इट इन्क्लुड्स, त्यामध्ये कशाचा समावेश होतो? डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अमंग पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग जी काही अमाऊंट शिल्लक राहिलेली असेल, जी काही कॅश शिल्लक राहिलेली असेल, ती पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये पे केली जाणार आहे. सो इन दिस ऑर्डर वी हॅव टू मेक द पेमेंट टू द लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल इन द पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंतर्गत या ऑर्डर मध्ये आपल्याला लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटलला पेमेंट करायचं आहे. वन्स अगेन आय एम रिपीटिंग, परत एकदा मी रिपीट करतो दिस ऑर्डर. वाय? बिकॉज वाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट ऑर्डर, फर्स्ट पेमेंट दॅट इज मेड टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. इट इन्क्लुड्स रिअलायझेशन एक्सपेन्सेस, government dues like property tax, income tax, GST, excise duty, etc. Then second order, second payment that should be made to secured creditors. It includes bank loan and other loans. Okay. Then third order, third payment that should be made to payment to unsecured creditors. It includes sundry creditors, bills payable, etc. Then fourth order, fourth payment that should be made to internal liabilities.
It includes partners loans, partners relatives loans. Okay. And then fifth order, final payment that should be made to partners capital. It includes distribution of cash among partners in their profit sharing ratio. So therefore, it is the order of payment to liabilities and partners capital in the piecemeal distribution of cash. अशा प्रकारे आपल्याला पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंतर्गत लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटलला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. ओके, एव्हरीवन अंडरस्टूड? इफ यू हॅव एनी डिफिकल्टी अगेन यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. काही शंका असेल, काही डाऊट असेल तर अनम्यूट करा आणि विचारू शकतात. वाय? बिकॉज अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो ऑलरेडी मी क्लिअर केलेला आहे मागील लेक्चरमध्ये काय आहे, समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. So therefore, if you have any doubt, you can unmute yourself and you can ask. आहे काही कुणाला शंका असेल तर नक्की अनम्यूट करा आणि विचारा. Any doubt, any difficulty? Once again, I am asking. काही शंका आहे का कुणाला? Yes. सर थर्ड वन सांगा ना. Okay, third one, that is the third order, payment to unsecured creditors. जी आपण ऑर्डर फॉलो करायची आहे लायबिलिटीजला पेमेंट करण्यासाठी, पार्टनर्सला पेमेंट करण्यासाठी, त्यामध्ये जे तिसरं पेमेंट असेल ते कुणाला करायचं आहे? ते करायचं आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला. म्हणजे पहिल्यांदा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पे करायचे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स संपूर्ण पे झाल्यानंतर मग सेक्युअर्ड क्रेडिटर्स पे करायचे आणि मग सेक्युअर्ड क्रेडिटर्स पे झाल्यानंतर जे तिसरं पेमेंट, तिसरी ऑर्डर मधलं जे पेमेंट केलं जाणार आहे ते कुणासाठी असेल? कुणाला केलं जाणार आहे? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला. आणि त्यामध्ये कशाचा समावेश होत असतो? सिक्युअर्ड क्रेडिटर्स असेल, बिल्स पेएबल असतील, यासारख्या ज्या लायबिलिटी आहेत त्याचा समावेश हा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये होत असतो की ज्याला तिसऱ्या क्रमांकावर पेमेंट हे केलं जाणार आहे. ओके, नाउ अंडरस्टूड? येस सर, थँक्यू. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी अगेन रिलेटेड टू दिस पॉइंट? आहे या मुद्द्याच्या संदर्भात अजून कुणाला काही शंका, काही डाऊट असेल तर कृपया विचारू शकतात आपण. सर फिफ्थ ऑर्डर सांगा ना. फिफ्थ ऑर्डर, इट इज द पेमेंट. ओके, नाउ इन द फिफ्थ ऑर्डर दॅट इज द लास्ट ऑर्डर ऑफ द पेमेंट. फिफ्थ ऑर्डर जी असेल ती शेवटची ऑर्डर असेल पेमेंटचं. सो नाउ ऑल द लायबिलिटीज आर पेड ऑफ. फिफ्थ ऑर्डर पर्यंत सर्व लायबिलिटी ह्या पेड ऑफ झालेल्या असतील. पहिल्यांदा प्रेफरन्शियल क्रेडिटर, देन सेक्युअर्ड क्रेडिटर्स, देन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स अँड देन इंटरनल लायबिलिटी. म्हणजे सर्व लायबिलिटी या ठिकाणी आता पेमेंट झालेल्या आहेत. मग सर्व लायबिलिटीजला पेमेंट झाल्यानंतर शेवटचं जे पेमेंट आहे, फिफ्थ पेमेंट आहे किंवा फायनल पेमेंट आहे, ते कुणाला केलं जाणार आहे? पार्टनर्सला. आणि पार्टनर्सला पेमेंट कसं केलं जाईल? त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. ज्यावेळेस तुम्ही पार्टनरशिप फॉर्मचा अभ्यास केला असेल तर ज्यावेळेस पार्टनरशिप फॉर्म ही फॉर्म केली जाते तर त्या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस जो डिस्ट्रीब्यूट होतो पार्टनरमध्ये, तो कसा डिस्ट्रीब्यूट होतो? त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. ओके, त्याचप्रमाणे जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्या रेशो मध्येच त्या पार्टनर्सला पेमेंट या ठिकाणी पिसमिल डिस्ट्रीब्युशन कॅश मध्ये केलं जाणार आहे. दॅट इज द फिफ्थ ऑर्डर. ओके, अंडरस्टूड नाउ? येस सर, थँक्यू. Any doubt, any difficulty right now related to this, or shall we move ahead? पुढचा मुद्दा बघूयात आपण. ओके, नाउ again we are going to learn the next point. Again, it is the most important one. Now we are going to learn the method for the piecemeal distribution of cash. आता piecemeal distribution of cash साठी मेथड कुठली असेल? जनरली there are two methods are there. सामान्यतः त्या ठिकाणी दोन मेथड आहे. नंबर 1 सरप्लस कॅपिटल मेथड and number 2 maximum loss method. But in our syllabus we have to learn only one method and it is the surplus capital method. दोन मेथड त्या ठिकाणी असतात piecemeal distribution of cash साठी. पहिल्या क्रमांकाची मेथड आहे सरप्लस कॅपिटल मेथड आणि दुसऱ्या क्रमांकाची जी मेथड आहे ती आहे मॅक्झिमम लॉस मेथड. पण आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला फक्त एकच मेथड आहे. ओनली वन मेथड इज देअर and that is the surplus capital method. Therefore, as per the surplus capital method, we have to prepare the statement for piecemeal distribution of cash. त्यामुळे piecemeal distribution of cash चे जे स्टेटमेंट आपण तयार करणार आहोत, म्हणजे प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करणार आहोत आणि त्या प्रॉब्लेम मध्ये जे स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे piecemeal distribution of cash, ते कुठल्या मेथड नुसार तयार करणार आहोत आपण?
सरप्लस कॅपिटल मेथड. सरप्लस कॅपिटल मेथड नुसार ते तयार करणार आहोत. ओके, सो नाव फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न दिस सरप्लस कॅपिटल मेथड. व्हॉट इज सरप्लस कॅपिटल मेथड? आता या ठिकाणी आपण बघूयात की नेमकं सरप्लस कॅपिटल मेथड म्हणजे काय. ओके, सो दिस मेथड is also known as proportionate capital method or excess capital method or highest relative method or absolute capital method or quotient method. सी एवढ्या सर्व प्रकारच्या नावांनी सुद्धा ही मेथड ओळखली जात असते. रिमेंबर दिस, कारण की तुम्हाला प्रश्नपत्रिकेत जो थेरी क्वेश्चन असतो त्यामध्ये काही वेळेस तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारले जातात 1 मार्क साठी, आणि या पॉइंटवर तर कायम विचारले जात असते. सरप्लस कॅपिटल मेथड इज ऑल्सो नोन ऍज डॅश डॅश. मग यापैकी जो पर्याय तुम्हाला असेल तो त्या ठिकाणी योग्य पर्याय म्हणून लिहायचा आहे. ओके, तर कुठले कुठले नाव आहेत त्याला एकदा परत रिपीट करतो. प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड और एक्सेस कॅपिटल मेथड और हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड और ऍब्सोल्यूट कॅपिटल मेथड और कोशंट मेथड. ओके, एवढ्या सर्व प्रकारची नावं ही सरप्लस कॅपिटल मेथडची आहेत. ओके, नाउ which methodology that should be followed under this method that we have to discuss. आता कुठली मेथडॉलॉजी आपल्याला या ठिकाणी फॉलो करायची या मेथड अंतर्गत ते बघूयात आपण. अंडर दिस मेथड सरप्लस कॅपिटल इज फाउंड आउट. सरप्लस कॅपिटल मीन्स एक्सेस कॅपिटल ऑफ एनी पार्टनर ओव्हर प्रोपोर्शनेट कॅपिटल. आता या ठिकाणी या मेथड मध्ये काय केलं जात असतं तर सरप्लस कॅपिटल फाइंड आउट केलं जातं. आता सरप्लस कॅपिटल हे कुणाचं असतं तर पार्टनरचं असतं. हु आर ब्रिंगिंग द कॅपिटल इन द पार्टनरशिप फर्म? Partners are bringing in the capital in the partnership firm. Therefore, capital belongs to whom? That belongs to partners only. भांडवलाची निर्मिती किंवा कॅपिटल हे पार्टनरशिप फर्म मध्ये कोण आणत असतं तर ते आणत असतात पार्टनर. त्यामुळे कॅपिटल हे कुणाचं असतं? हे पार्टनरचं असतं. राईट. सो अंडर दिस मेथड सरप्लस कॅपिटल इज फाउंड आउट. तर या मेथड मध्ये काय केलं जात असतं? पहिल्यांदा सरप्लस कॅपिटल फाइंड आउट केलं जातं या मेथड मध्ये. तर सरप्लस कॅपिटल कसं फाइंड आउट केलं जातं हे आपण पुढच्या मुद्द्यामध्ये समजून घेणार आहोत. ओके, आता त्यापूर्वी आपण समजून घेऊयात सरप्लस कॅपिटल म्हणजे काय. सरप्लस कॅपिटल मीन्स एक्सेस कॅपिटल ऑफ एनी पार्टनर ओव्हर प्रोपोर्शनेट कॅपिटल. ओके, आता सरप्लस कॅपिटल म्हणजे काय? एक्सेस कॅपिटल म्हणजे पार्टनरचं जे काही कॅपिटल असेल त्यापैकी जे जास्तीचं कॅपिटल त्या पार्टनरने बिझनेसमध्ये पार्टनरशिप फर्म मध्ये आणलेलं असेल त्या कॅपिटलला काय म्हटलं जातं? सरप्लस कॅपिटल. फॉर एक्झाम्पल, आता एक थोडं साधं एक्झाम्पल तुमच्या समोर देतो. समजा 3 पार्टनर आहेत ए बी सी. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. ओके, मग जे कॅपिटल ए चा आहे ते ए बी सी, मग कॅपिटल या रेशोनुसार कसं असायला हवं तिघांचं? ए 30,000, बी 20,000, सी 10,000. राईट. काय सांगितलं मी एकदा परत रिपीट करतो. 3 पार्टनर आहेत ए बी सी. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. मग जनरली कसं कॅपिटल असेल त्यांचं? ए 30,000, बी 20,000, सी 10,000. राईट. पण हे जर कॅपिटल आपल्याला असं दिसत असेल ए 35,000, बी 20,000 आणि सी 10,000, मग यामध्ये सरप्लस कॅपिटल कुणी आणलंय बरं? ए ने आणलेलं आहे. रेशोनुसार एचं कॅपिटल 30,000 असायला हवं होतं, पण त्याचं कॅपिटल किती आहे? 35,000. राईट. त्यामुळे जे वरचं 5,000 कॅपिटल आहे एचं ते कुठलं कॅपिटल असेल बरं? सरप्लस कॅपिटल. त्यामुळे कुठल्या पार्टनरचं कॅपिटल हे सरप्लस आहे? हे कॅपिटल या ठिकाणी हे सरप्लस कॅपिटल या ठिकाणी पहिल्यांदा सरप्लस कॅपिटल मेथड मध्ये फाइंड आउट केलं जात असतं. ओके, अंडरस्टूड? मी काय सांगितलं ते आलं लक्षात प्रत्येकाला? Yes, sir. ओके, अंडरस्टूड. नाउ व्हॉट इज सरप्लस कॅपिटल? सरप्लस कॅपिटल म्हणजे काय हे समजलं. द एक्सेस कॅपिटल दॅट इज ब्रॉट बाय द पार्टनर इन द बिझनेस ऍज कम्पेअर्ड टू द प्रपोर्शनेट कॅपिटल ऑर द रेग्युलर कॅपिटल दॅट इज कॉल्ड ऍज द सरप्लस कॅपिटल. म्हणजे प्रोपोर्शनेट कॅपिटल किंवा रेग्युलर कॅपिटलच्या तुलनेने जे जास्तीचं कॅपिटल
पार्टनरने बिझनेस मध्ये आणलेलं असेल त्या कॅपिटलला काय म्हटलं जाणार आहे, सरप्लस कॅपिटल. आणि पहिल्यांदा या सरप्लस कॅपिटल मेथड मध्ये काय केलं जात असतं, तर सरप्लस कॅपिटल या ठिकाणी फाइंड आउट केलं जातं. आता ते कसं फाइंड आउट केलं जाईल हे पुढच्या मुद्द्यात अजून आपण अत्यंत उदाहरणाच्या साह्याने, स्टेप बाय स्टेपच्या साह्याने विस्तृतरित्या समजून घेणार आहोत. ओके. Under this method, the capital of each partner is compared with that of others according to profit sharing ratio, and the partner whose capital found excess is to be paid first by the excess amount only. तर यामध्ये काय, पार्टनरच्या कॅपिटलची एकमेकाशी तुलना केली जाते त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या आधाराने, आणि त्यामुळे जे काही एक्सेस कॅपिटल असेल, एखादा जो पार्टनर असेल त्याने जे काही एक्सेस कॅपिटल त्या ठिकाणी आणलेलं असेल ते एक्सेस कॅपिटल पहिल्यांदा त्या पार्टनरला पे केलं जातं. म्हणजे जे काही जास्तीचं कॅपिटल एखाद्या पार्टनरने बिझनेसमध्ये आणलेलं असेल ते एक्सेस कॅपिटल जे असेल, ते सरप्लस कॅपिटल जे असेल ते पहिल्यांदा त्या पार्टनरला पे केलं जात असतं. ओके. सो आफ्टर द पेमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल, प्रोपोर्शनेट कॅपिटल इज पेड इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि मग एक्सेस कॅपिटल एकदा पेड झालं, सरप्लस कॅपिटल पेड झालं की मग जे काही रेग्युलर कॅपिटल असेल किंवा प्रोपोर्शनेट कॅपिटल असेल पार्टनरचं, मग ते त्यांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये पे केलं जात असतं. इट शुड रिपीट अगेन अँड अगेन स्टिल लास्ट इन्स्टॉलमेंट ऑफ कॅश इज डिस्ट्रीब्युटेड पार्टनर. ही पद्धत, ही प्रोसेस परत रिपीट करायची आहे जोपर्यंत शेवटचा इन्स्टॉलमेंट पे होत नाही पार्टनर्सला, तोपर्यंत ही पद्धत परत रिपीट करायची आहे. ओके. देन रिअलायझेशन प्रॉफिट. ओके. नाउ आफ्टर मेकिंग ऑल द पेमेंट टू द पार्टनर, पार्टनरला सर्व पेमेंट पेड झाल्यानंतर दोन शक्यता त्या ठिकाणी असतात. एक आहे रिअलायझेशन प्रॉफिट आणि दुसरा आहे रिअलायझेशन लॉस. आफ्टर मेकिंग ऑल द पेमेंट टू द पार्टनर्स, टू थिंग्स will be left in the piecemeal distribution of cash statement. सर्व पेमेंट पार्टनरला पे करून झाल्यानंतर दोन गोष्टी त्या ठिकाणी, दोन पैकी कुठली, या दोन गोष्टींपैकी म्हणजे रिअलायझेशन प्रॉफिट किंवा रिअलायझेशन लॉस यापैकी कुठली तरी एक अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश स्टेटमेंट मध्ये शिल्लक राहिलेली दिसते. फर्स्ट ऑफ ऑल रिअलायझेशन प्रॉफिट. Okay. After the payment of last realization, if partners capital account show excess amount paid to partners, then rest balance is treated as realization profit. Okay. पार्टनरला पेमेंट झाल्यानंतर जर पार्टनरच्या अकाउंट मध्ये एक्सेस अमाऊंट पेड झालेली आहे, म्हणजे जेवढं त्याचं कॅपिटल होतं त्या कॅपिटल पेक्षा जास्त अमाऊंट पेड झालेली आहे असं दिसत असेल, तर त्याला काय म्हटलं जाणार आहे, रिअलायझेशन प्रॉफिट. जसं मी सांगितलं तुम्हाला आता उदाहरण देऊन की 30,000, 20,000 आणि 10,000 त्यांचं कॅपिटल आहे, पण त्यांना यापेक्षा जास्त अमाऊंट जर पे झालेली असेल तर मग त्याला काय म्हटलं जाणार आहे, रिअलायझेशन प्रॉफिट. आणि याच्या अगदी उलट रिअलायझेशन लॉस. आफ्टर द पेमेंट ऑफ लास्ट रिअलायझेशन, इफ पार्टनर्स कॅपिटल शो सम अमाउंट स्टील अनपेड forever due to last realization, the rest negative balance is treated as a realization loss. सर्व पेमेंट झाल्यानंतर सुद्धा पार्टनर्सला काही अमाऊंट पे करायची राहिलेली असेल, म्हणजे सर्व रिअलायझेशन पे झालेले आहेत आणि तरी सुद्धा पार्टनरच्या अकाउंट मध्ये आपल्याला जर काही अमाऊंट ही शिल्लक दिसत असेल, पे करायची राहिलेली आहे असं दिसत असेल, तर मग त्याला काय म्हटलं जाणार आहे बरं, रिअलायझेशन लॉस. परत तेच उदाहरण आपण कंटिन्यू करू. 30,000, 20,000, 10,000 एवढं पेमेंट करायचंय, पण हे सर्व रिअलायझेशन पे झाले आणि आपल्याला ए च्या खात्यामध्ये 3,000 रुपये पे करायचे बाकी दिसत आहेत, बी च्या खात्यामध्ये 2,000 रुपये पे करायचे बाकी दिसत आहेत आणि सी च्या खात्यामध्ये 1,000 रुपये पे करायचे बाकी दिसत आहेत. ओके. तर सर्व रिअलायझेशन मिळून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अमाऊंट ही पे करायची बाकी दिसते. तर ही अमाऊंट जी काही शिल्लक असेल, ही अमाऊंट त्यांच्या खात्यात जी काही शिल्लक असेल त्याला काय म्हटलं जाणार आहे, रिअलायझेशन लॉस. ओके. सो देअर मे बी रिअलायझेशन प्रॉफिट ऑर मे बी द रिअलायझेशन लॉस. मग त्या ठिकाणी रिअलायझेशन प्रॉफिट सुद्धा असू शकतो पार्टनरच्या अकाउंटला किंवा त्या ठिकाणी रिअलायझेशन
लॉस सुद्धा असू शकतो. जर त्यांना एक्सेस अमाऊंट पेड झालेली असेल, म्हणजे त्यांचा जो क्लेम आहे त्यापेक्षा जर जास्तीची अमाऊंट पे झालेली असेल, तर त्याला म्हटलं जाणार आहे रिअलायझेशन प्रॉफिट. अँड इफ द लेस अमाऊंट इज पेड टू देम ऍज कम्पेअर्ड टू देअर क्लेम, दॅट इज कॉल्ड एज द रिअलायझेशन लॉस. आणि जेवढा त्यांचा क्लेम आहे त्या क्लेम पेक्षा जर कमी अमाऊंट त्यांना पे झालेली असेल, तर त्याला काय म्हटलं जाणार आहे, रिअलायझेशन लॉस. ओके. So both realization profit and realization loss automatically appears in profit sharing ratio. ज्या वेळेस पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट हे क्लोज केलं जाईल, त्यावेळेस रिअलायझेशन प्रॉफिट असो किंवा रिअलायझेशन लॉस असो, हे ऑटोमॅटिकली प्रॉफिट शेअरिंग मध्ये दिसतील. ऑटोमॅटिकली आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज राहणार नाही, ऑटोमॅटिकली ते दिसतील. रिअलायझेशन प्रॉफिट असो किंवा रिअलायझेशन लॉस असो, ज्यावेळेस आपण पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट क्लोज करू त्यावेळेस. ओके. So in this way, it is the surplus capital method, and as per this method, we have to prepare the statement of piecemeal distribution of cash. अशा प्रकारे ही सरप्लस कॅपिटल मेथड आहे, आणि मग या मेथडला अनुसरून आपण या ठिकाणी पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट तयार करणार आहोत. ओके. अंडरस्टूड स्टुडंट? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस पॉइंट? सर, यस. रिअलायझेशन लॉस म्हणजे सपोज जर कॅपिटल पेक्षा कमी अमाऊंट भेटली किंवा Very पेंडिंग good. असेल तरच Yes. ते रिअलायझेशन लॉस असतं ना? यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट इज, म्हणजे जे कॅपिटल आहे त्या कॅपिटल पेक्षा जर कमी अमाऊंट पार्टनर्सला पे झालेली असेल, तर त्या अमाऊंटला म्हटलं जाणार आहे रिअलायझेशन लॉस. राईट. आणि या उलट जर त्यांचं जे कॅपिटल आहे त्या कॅपिटल पेक्षा जास्त अमाऊंट पार्टनरला पे झालेली असेल, तर त्यांना म्हटलं जाणार आहे रिअलायझेशन प्रॉफिट. ओके. रिअलायझेशन थँक्यू लॉस आणि सर. रिअलायझेशन लॉस आणि रिअलायझेशन प्रॉफिटची जी कन्सेप्ट आहे अजून क्लिअर कधी होईल, ज्यावेळेस आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, आणि तो प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण टॅली करू ना, त्यावेळेस अजून अगदी क्लिअर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. ही थेरॉटिकल स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला मी मांडली कन्सेप्ट पहिल्यांदा. ज्यावेळेस आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू प्रॅक्टिकली, त्यावेळेस अजून व्यवस्थित प्रकारे तुम्हाला लक्षात येणार आहे. ओके. अंडरस्टूड नाउ स्टुडंट? Yes, sir. येस सर. Okay. So now in this method, what I told you, under this method, first of all, surplus capital is found out. Right? काय सांगितलं मी तुम्हाला आता या मेथड मध्ये, की सरप्लस कॅपिटल या मेथड मध्ये पहिल्यांदा फाइंड आउट केलं जातं. तर आता आपण बघणार आहोत की सरप्लस कॅपिटल किंवा एक्सेस कॅपिटल जे असेल त्यासाठी ते फाइंड आउट करण्यासाठी स्टेप कुठल्या आहेत. सो ऍज पर दिस मेथड, फर्स्ट ऑफ ऑल स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल इज प्रिपेअर्ड. या मेथड मध्ये पहिल्यांदा काय केलं जात असतं बरं, स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल हे तयार केलं जात असतं. तर आता हे स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल किंवा एक्सेस कॅपिटल जे आहे ते तयार करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. या स्टेप्स आपल्याला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत, आणि मग या स्टेपनुसार आपण सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट या ठिकाणी तयार करणार आहोत. त्या स्टेप आपण या ठिकाणी आता समजावून घेऊयात. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टेप नंबर 1, या ठिकाणी स्टेप नंबर 1 काय आहे, टेक पार्टनर्स कॅपिटल. ओके. जे काही स्टेटमेंट आपण तयार करतो आहोत त्या स्टेटमेंट मध्ये पहिली स्टेप आपल्याला काय फॉलो करायची आहे, पार्टनर्स कॅपिटल आपल्याला त्या ठिकाणी एंट्री करायची आहेत. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जे काही दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल ABC 35,000, 20,000, 10,000 असं दिलेलं असेल, तर A च्या अंतर्गत आपण लिहिणार 35,000, B च्या अंतर्गत आपण लिहिणार 20,000 आणि C च्या अंतर्गत आपण लिहिणार 10,000. राईट. तर पहिल्यांदा पहिल्या स्टेप मध्ये काय, व्हेरी सिंपल, पार्टनर कॅपिटल आपण त्या ठिकाणी स्टेटमेंटला दाखवायचे. ह्या स्टेप आपण समजून घेऊ, आणि मग या स्टेप नंतर एक शॉर्ट प्रॉब्लेम नुसार आपण स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल सुद्धा समजून घेणार आहोत, कसं तयार करायचं ते. पहिले पण ते स्टेटमेंट तयार करण्यासाठी आपल्याला स्टेप समजून घेणं महत्वाचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल टेक पार्टनर्स कॅपिटल, स्टेप नंबर 1. देन स्टेप नंबर 2, दुसरी स्टेप या ठिकाणी काय, ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स अँड जनरल रिझर्व are credited to partners capital account in their profit sharing ratio. Result balance is termed as adjusted capital. आता पहिल्या स्टेप नुसार आपण काय केलं, पार्टनर्स कॅपिटल दाखवलेले आहे. ओके. पार्टनर्स कॅपिटल आपण या ठिकाणी दाखवलेले. द बेटर वे नाउ आपण स्टेप सुद्धा समजून घेऊ, आणि त्या स्टेप फर्स्ट ऑफ ऑल बेटर वे वी आर गोइंग टू अंडरस्टँड द स्टेप, अँड देन ऍज पर दिस स्टेप
वी आर गोइंग टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. ओके, पहिल्यांदा स्टेप समजून घेतोय आपण आणि नंतर प्रॉब्लेम पण समजून घेऊ. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स अँड जनरल रिझर्व आर क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. रिझल्ट बॅलन्स इज टर्म्ड ॲज ऍडजस्टेड कॅपिटल. मग काय करायचं, समजा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्या समोर एक बॅलन्स शीट दिलेली असेल. बॅलन्स शीटला पहिल्यांदा लायबिलिटीज साइडला पार्टनरचे कॅपिटल असतील आणि त्या खाली समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स किंवा जनरल रिझर्व यापैकीची जर अमाऊंट दिलेली असेल तर मग काय करायचं, जनरल रिझर्वची अमाऊंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट असेल तर ती तिघ पार्टनर्सला वाटून टाकायची त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल पार्टनरचा, त्या पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स मीन्स इट्स कॉल्ड ॲज प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याला काय म्हटलं जातं, प्रॉफिट. आणि डेबिट बॅलन्स असेल तर त्याला काय म्हटलं जात असतं, लॉस. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स असो किंवा जनरल रिझर्व अमाऊंट असो, जी लायबिलिटीज साइडला दिलेली असेल, आपल्याला कुठं दिलेली असेल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला, ती अमाऊंट आपण तिघ पार्टनर मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने वाटून टाकायची आहे. राईट. आणि मग वाटून झाल्यानंतर त्याला काय करायचंय, ऍड करायचंय. पार्टनरच्या कॅपिटल मध्ये त्याला काय करायचंय, ऍड करायचंय. लक्षात ठेवा, वाटून टाकली आपण अमाऊंट, पण आपल्याला ती अमाऊंट काय करायची आहे, पार्टनर्स कॅपिटल मध्ये ऍड करायची आहे. राईट. आणि मग पार्टनर्स कॅपिटल मध्ये ती अमाऊंट ऍड केल्यानंतर पुढची जी अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होणार आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, ऍडजस्टेड कॅपिटल. त्याला काय म्हणणार आहोत, ऍडजस्टेड कॅपिटल. ऑर, आता या ठिकाणी ऑर म्हणजे काय, आता बघा, ऑर म्हणजे लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स इज डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. रिझल्ट बॅलन्स इज टर्म्ड ॲज ऍडजस्टेड कॅपिटल. या उलट, आता या उलट त्या ठिकाणी लॉस असेल तर, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर मग काय करायचं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे काय, लॉस. आणि लॉस हा कुठे दिलेला असतो आपल्याला, बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिलेला असतो ऍट द एंड. तर समजा लॉस असेल तर लॉसच्या वेळेस सुद्धा काय करायचंय, जो काही लॉस असेल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही डेबिट बॅलन्स असेल तो सर्व पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने वाटून टाकायचा. पण त्याला काय करायचं, पार्टनर्स कॅपिटल मधनं लेस करायचं. काय करायचं, लॉस असेल तर तो लॉस वाटून टाकायचा, पण त्याला काय करायचंय, पार्टनर्स कॅपिटल मधनं लेस करायचं आहे. आणि मग ही लॉसची अमाऊंट जी लेस करायची आहे ती लेस केल्यानंतर मग जी पुढची अमाऊंट आपल्याला या स्टेटमेंट मध्ये फाइंड आउट होणार आहे त्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहोत, ऍडजस्टेड कॅपिटल. ओके, अंडरस्टूड स्टुडंट. दिस सेकंड स्टेप. दुसरी स्टेप समजली का प्रत्येकाला? Yes, sir. ओके. अँड देन स्टेप Sir. नंबर 3. यस, परत सांगा ना एकदा. मी परत सांगण्याच्या ऐवजी स्टेप नंबर 3 झाली की तुमच्या समोर एक स्मॉल प्रॉब्लेम त्या ठिकाणी दाखवणार आहे स्क्रीनवर, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली लक्षात येईल. ही फक्त मी आता थेरॉटिकल स्वरूपात सांगतोय. स्टेप नंबर 3 झाली की मी तुम्हाला प्रॅक्टिकल स्वरूपात या ठिकाणी प्रॉब्लेम दाखवतो. ओके, राईट. ओके सर. स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं आहे, फाइंड आउट युनिट व्हॅल्यू बाय ऍडजस्टेड कॅपिटल ऑफ इच पार्टनर डिवाइड बाय रेशो ऑफ इच पार्टनर. आता पुढच्या स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर युनिट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. युनिट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, डिवाइड each partner's capital, each partner's adjusted capital by the ratio of their profit sharing ratio. म्हणजे प्रत्येक पार्टनरचं सेकंड स्टेप मध्ये जे ऍडजस्टेड कॅपिटल मिळालेलं आहे आपल्याला प्रत्येक पार्टनरचं, तर त्या ऍडजस्टेड कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने भागाकार करायचा आहे, डिवाइड करायचं आहे, आणि मग जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होईल ती युनिट व्हॅल्यू असेल. ओके, तर या पहिल्या 3 स्टेप आपण समजून घेतलेल्या आहेत. अजून चांगल्या प्रकारे या स्टेप आपण एक स्मॉल प्रॉब्लेमच्या साहाय्याने समजून घेऊया. सी नाउ ऑन युअर स्क्रीन इट इज द प्रॉब्लेम. आता मी जसं सांगितलं तसं तुम्हाला प्रॉब्लेमच्या माध्यमाने या स्टेप समजून सांगतो या ठिकाणी, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कॅल्क्युलेशन ऑफ सरप्लस कॅपिटल, ए बी अँड सी शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2:1. एबीसी हे 3 पार्टनर आहेत, ते 3:2:1 या रेशोने त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार कॅपिटल त्या ठिकाणी आहे. ओके,
द कॅपिटल ऑफ ए ₹65,000, बी ₹42,000 अँड सी ₹20,000. ए चं कॅपिटल किती आहे? 65,000 रुपये आहे, बी चं 42,000 रुपये आहे आणि सी चं 20,000 रुपये आहे. जनरल रिझर्व्ह ऑफ ₹6,000, 6,000 रुपयाचा त्या ठिकाणी जनरल रिझर्व्ह आहे. फाइंड आउट द सरप्लस कॅपिटल. आणि मग यावरनं आपल्याला सरप्लस कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. आला प्रॉब्लेम लक्षात? 3 पार्टनर आहेत ए बी सी, त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. ए चं कॅपिटल आहे 65,000, बी चं कॅपिटल आहे 42,000, सी चं कॅपिटल आहे 20,000. जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 6,000 आणि त्यावरनं आपल्याला सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता आपण या ठिकाणी स्टेप नंबर 1 नुसार पहिल्यांदा आपण स्टेप नंबर 1 बघूयात. काय सांगितले मी तुम्हाला? स्टेप नंबर 1 तुमच्या स्क्रीनवर दिसते, तुम्हाला परत बघा. टेक पार्टनर्स कॅपिटल. आपण काय करणार? पार्टनर्स कॅपिटल. आता हे बघा, स्टेटमेंटचा फॉर्मॅट बघा. स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल असा फॉर्मॅट तयार करायचा आहे आपल्याला. पहिला कॉलम पर्टिक्युलरचा आणि मग नंतरचे 3 कॉलम हे पार्टनरचे ए बी सी. राईट. पहिल्यांदा आपण काय करणार या ठिकाणी? कॅपिटल बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट, म्हणजे पहिली स्टेप फॉलो करतोय आपण. टेक पार्टनर्स कॅपिटल ही आहे पहिली स्टेप. ही स्टेप आपण या ठिकाणी फॉलो करतोय. टेक पार्टनर्स कॅपिटल, त्याला आपण काय म्हणणार? कॅपिटल बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट, म्हणजे ही बॅलन्स शीट आहे आणि त्यानुसार आपल्याला हे कॅपिटल दिलेले. ए चं कॅपिटल आपण एंट्री केलं किती? 65,000. बी चं कॅपिटल आपण एंट्री केलं किती? 42,000 आणि सी चं कॅपिटल आपण एंट्री केलं किती? 20,000. अंडरस्टूड स्टेप नंबर 1? समजली का स्टेप नंबर 1 विद्यार्थिनींनो? Yes, sir. ओके ओके. नाउ स्टेप नंबर 2. आता पुढची स्टेप बघू आपण. स्टेप नंबर 2 काय सांगते बरं आपल्याला? ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स अँड जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह दिलेला असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स दिलेला असेल, तर तो पार्टनरच्या कॅपिटल मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगने डिस्ट्रीब्यूट करून ऍड करा. आणि जर डेबिट बॅलन्स दिलेला असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, तर तो पार्टनरच्या कॅपिटल मध्ये लेस करा, म्हणजे त्यांना वाटून टाका आणि तो लेस करा. आता प्रॉब्लेम मध्ये परत बघूयात आपण काय दिलंय. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलंय? जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल, तर आपल्याला काय करायचंय बरं? ऍड करायचा आहे. कसा ऍड करायचा आहे तो? पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून ऍड करायचा आहे. देअरफॉर नाउ सेकंड स्टेप. आता मी या ठिकाणी तुम्हाला सेकंड स्टेप दाखवतोय. ऍड जनरल रिझर्व्ह इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. काय दिलाय आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो? तिघ पार्टनरचा 3:2:1. राईट. आणि जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती आहे? 6,000. तर ही अमाऊंट आपण पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायची आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आणि काय करायची आहे? ती ऍड करायची. आता 6,000चं जर डिस्ट्रीब्युशन आपण 3:2:1 मध्ये केलं, तर ए ला किती मिळणार? 3,000. बी ला किती मिळणार? 2,000 आणि सी ला किती मिळणार? 1,000. राईट. आलं डिस्ट्रीब्युशन लक्षात? 6,000चं 3:2:1 मध्ये 3,000 फॉर ए, 2,000 फॉर बी अँड 1,000 फॉर सी. राईट. आणि मग हे जे काही असेल ते आपण ऍड करायचंय. कशामध्ये? पार्टनरच्या कॅपिटल मध्ये. ऍड केल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे त्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहोत? स्टेप नंबर 2 नुसार ऍडजस्टेड कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट झालं बघा आपल्याला. ए मध्ये 65,000 प्लस 3,000 68,000. बी साठी 42,000 प्लस 2,000 44,000 अँड सी मध्ये 20,000 प्लस 1,000 21,000. देर इज अ वन मिस्टेक. 42,000 प्लस 2,000 इट शुड बी 44,000. त्या ठिकाणी 45,000 झाले. नंतर मी दुरुस्त करतो ती मिस्टेक. सो इट इज हाऊ मच? 44,000. ओके, अंडरस्टूड? आलं लक्षात सर्वांना? स्टेप नंबर 2. Yes. स्टेप नंबर 2 लक्षात आली का? ओके. Yes, sir. त्यानंतर स्टेप नंबर 3 आपल्याला बघायची आहे. सो स्टेप नंबर 3 वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. या 2 स्टेप आपण समजून घेतलेल्या आहेत. स्टेप नंबर 3 असेल ती आपण पुढच्या लेक्चर मध्ये